हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज माझी सिच्युएशन अशी झाली होती, की मी रडू की हसू? लिटरली म्हणजे हसण्यासारखंही माझ्या फॅमिलीने मला ठेवलेलं नाहीये. तर आज तो दिवस शेवटी आलेला. जसं तुम्हाला मी सांगितलं, की मम्मीने माझं थोडंसं 2-2 शब्द झाले होते. बट मम्मी त्याचा राग या म्हणून काढणार आहे असं मला अजिबात आयडिया नव्हता. तर पप्पा आले आज. मला असं वाटलं 1-2 दिवस तरी रिलॅक्स रेस्ट करून मग मला बोलतील माझ्या करियर म्हणजे माझे व्लॉगिंगबद्दल. बट आल्या-आल्या त्यांनी सुरू केलं भाई आणि इतका मोठा तमाशा काय सांगू तुम्हाला. सिच्युएशन खूप हार्ड होती गाईज. म्हणजे लिटरली मी रडू काय करत होती मी मलाच समजत नव्हतं. बट मला एक गोष्टीचा चांगलं आणि सॅटिस्फॅक्शन असं होतंय, की मी ह्यावेळेस चूप नाही राहिली, जसं मी दरवेळेस नाही राहत. मी ह्यावेळेस मीही थोडासा आवाज चढवून बोलली, की "नाही पप्पा, मला इंटरेस्ट आहे आणि मी तेच करणार आहे. मी बंद नाही करू शकणार. तुम्ही मला काहीही 2 च्या ऐवजी मला 4 मारून घ्या, पण मी नाही बंद करू शकणार." तर आय थिंक पप्पाला ते कुठेतरी टच झालं, की नाही यार ही खूपच सीरियस आहे ह्यावेळेस. तर त्यांनी असं नाही का म्हणून थोडंसं म्हणजे परमिशन तर नाही दिली, की काढ म्हणून, पण असं बोलले, की "तुला जे करायचं ते कर, पण मी तुला एक पैसा खर्च करायला देणार नाही." म्हटलं, "मी त्याच्यासाठी तुम्हाला पैसेही कुठं मागते बरं?" तर पप्पा मला असे काही एक्सक्यूजेस देत होते, जेणेकरून त्यांना अपेक्षित असं मी त्यांना उत्तर द्यावा. पण ह्यावेळेसही मी ठाम घेतलं होतं, की मी माझा निर्णय बदलणार नाही. सो बघूया जे होईल ते. बट गाईज तुम्ही माझा साथ सोडू नका. खूप सारं प्रेम द्या, ठीक आहे? सो घरात एवढा मोठा तमाशा झाल्यानंतरही मी सगळं काही सोडून माझ्या डेली रुटीनला लागले. ॲक्चुअली मला ना गाईज उष्णतेचा खूप त्रास आहे म्हणून माझ्या लिप्सच्या शेजारी एक छोटासा पिंपल आला. बट तो इतका त्रास देत होता ना मला, की मला त्याच्यासाठी गोळ्या घ्याव्या लागल्या. होप सो लवकर बरा होतो कारण फंक्शन येते आणि मी असं तोंड घेऊन जाऊ का यार? काहीही बरं भेटूयात उद्याच्या व्लॉगला. थँक यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. गुड नाईट.